उत्तर पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चाकण परिसरातील हा जो पुणे नाशिक महामार्ग आहे हा गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी आपण या महामार्गावरती पाणी साचताना पाहायला मिळतंय आणि त्यामुळे हा महामार्ग जो आहे हा सतत या ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद पडतोय। आता सुद्धा आपण पाहू शकताय हा जो महामार्ग आहे हा पुणे नाशिक महामार्ग चाकण परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे हा पूर्णपणे भरला गेला आहे आणि वाहन चालक जे आहेत हे कसरत करत या ठिकाणी वाहन काढताना पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर आपण अगर पुढे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनांच्या रांगा आपल्याला लागलेला पाहायला मिळतात। मात्र हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सतत पाणी का साचतंय याचं जर आपण कारण पाहण्याचा विचार केला, याची नक्की यामागे काय कारण आहे हे जर आपण पाहिलं तर हा जो पूल आहे या पुलापाशी हा एक नैसर्गिक ओढा आहे आणि या ओढ्यामध्ये आपण पाहू शकताय वरतून येण्यासाठी ही एक मोरी आहे। या मोरीमध्ये जे आहे हे पाणी बसत नाही आहे, त्याचबरोबर या पुलाखाली ज्या मोऱ्या आहेत या मोऱ्यामध्ये सुद्धा हे पाणी बसत नाही आहे आणि त्यामुळे ह्या ओढ्याचं जे पाणी आहे हे पाणी संपूर्णपणे पुणे नाशिक महामार्गावरती ओढलं आहे आणि त्यामुळे गेल्या 3 दिवसापासून हा जो पुणे नाशिक महामार्ग आहे हा पूर्णपणे या ठिकाणी पाणी भरल्यामुळे वाहतुकीसाठी अडचण निर्माण करतोय। आपण या ठिकाणी जर पाहिलं या ओढ्याच्या शेजारी जे आहे या ओढ्यावरती या ठिकाणी काही आठवडे झाल्यात या ओढ्यावरतीच ह्या इमारतींचं बांधकाम झाल्यामुळे या ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह जो आहे हा नैसर्गिक प्रवाह या ठिकाणी अडवला गेला आहे। त्याचबरोबर आपण जर ओढ्यामध्ये पाहिलं तर या ओढ्यामध्ये काही कचरासुद्धा साचला आहे आणि हा साचलेला कचरा या पुलाला असलेल्या छोट्या साईजच्या मोऱ्या आणि या ओढ्यावरती झालेली ही अतिक्रमणं यामुळे कुठेतरी या ओढ्यामधून पाणी जे आहे हे पाणी आता पलीकडे जात नाही आहे आणि त्यामुळे या भागामध्ये जे आहे या संपूर्ण हा जो पुणे नाशिक महामार्ग आहे या पुणे नाशिक महामार्गावरती या ठिकाणी पाणी साचताना पाहायला मिळतं आहे। आपण जर ह्या ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं तर या दुसऱ्या बाजूला सुद्धा पाणी रानावर टाकण्यात आलं आहे, त्यामुळे सुद्धा हे पाणी अडलेलं आहे। प्रशासनाने हे पाणी जाण्यासाठी मार्ग करून दिला आहे, मात्र हा जो महामार्ग आहे या महामार्गाचा खाली जो पूल आहे या पुलावरतीच मोऱ्या छोट्या असल्यामुळे आणि हा जो ओढा आहे हा नैसर्गिक ओढा पूर्णपणे या नैसर्गिक ओढ्यावरती अतिक्रमण झाल्यामुळे कुठेतरी हा ओढ्याचा मार्ग बदलला आहे। या ओढ्यामध्ये पाणी बसत नाही आहे आणि हे जे पाणी आहे हे पाणी संपूर्णपणे या ठिकाणी महामार्गावरती येतं आहे आणि त्यामुळे गेले 3 दिवस हा पुणे नाशिक महामार्ग जो आहे हा चाकण आणि वाकी या दरम्यान या ठिकाणी आपल्याला तुंबलेला पाहायला मिळतोय। या तुंबलेल्या महामार्गाचा परिणाम जो आहे या भागातील जे वाहतूक आहे या वाहतुकीवर होता दिसतोय। त्याचबरोबर या मार्गावरून जाणारे चाकण औद्योगिक जाणारे कामगार जे आहेत ते कामगार आणि इतर जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना याचा फटका बसतोय। खरं तर महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक ही 2 महत्त्वाची शहरं आहेत। या 2 महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा पुणे नाशिक महामार्ग मात्र या अशा ओढ्यावरती जे अतिक्रमण झाले त्यामुळे ह्या ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह हा बदलला गेला आहे आणि हा ओढा तुंबला गेला आहे। त्यामुळे हे जे संपूर्ण पाणी आहे हे संपूर्ण पाणी या ठिकाणी महामार्गावरती आलं आहे आणि त्यामुळं हा महामार्गसुद्धा तुंबला आहे। त्याचबरोबर चाकण शहरामध्ये इतरही भागामध्ये जे नैसर्गिक पाण्याचे प्रवाह होते हे पाण्याच्या प्रवाहांवरती ओढ्यांवरती नाल्यांवरती अतिक्रमण झाल्यामुळे सर्व पाणी जे आहे हे चाकण शहरामध्ये शिरलं आहे। ठिकठिकाणी चाकण शहरात पाणी साचलंय। जी परिस्थिती आता आपण या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गाची पाहतोय अशीच परिस्थिती चाकणमध्ये अनेक गल्लीबोळामध्ये झालेली पाहायला मिळते। अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे। एकूणच जे आहे या भागात जे नैसर्गिक ओढे आहेत त्यावरती जे अतिक्रमण झालं आहे त्या अतिक्रमणामुळे त्याचा फटका कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांना आणि प्रवाशांना होताना पाहायला मिळतोय। मात्र याकडे प्रशासनाचे अजून तरी डोळेझाक झालेली पाहायला मिळते। प्रशासन आता हे अतिक्रमणे काढणार का? हे जे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत नैसर्गिक ओढे आहेत यांना मोकळा श्वास देणार का? यांचे नैसर्गिक मार्ग जे आहेत हे मार्ग प्रशासन आता मोकळे करणार का? आणि चाकण परिसराला ह्या ज्या चाकणची जी तुंब नगरी झाली आहे हे जे पाणी साचतंय हे जे तळ्याचं स्वरूप या महामार्गाला आणि संपूर्ण चाकण शहराला आलं आहे त्यापासून नागरिकांची आणि ह्या प्रवाशांची सुटका प्रशासन करणार का हे आता पाहावं लागणार आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, चाकण, पुणे।